कोणताही सण असो किंवा समारंभ, स्वयंपाकात गोडाचा पदार्थ म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं तयार केली पुरणपोळी. तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर अशावेळी बऱ्याच जणींना अनेक अडचणी येतात. तर हा परिपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी. अगदी लुसलुशीत, मऊ, गुबगुबीत 2 ते 3 दिवस राहणारी पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळण्याची योग्य पद्धत आणि पुरण योग्य प्रकारे बनवण्याच्या काही खास टिप्स, या दोन्ही गोष्टी एकदा माझ्या पद्धतीनं बनवून पहा. एकूण एक पुरणपोळी टम्म फुगलेली असणार आहे. जेवणाच्या ताटात वाढतानाही लोण्यासारखी राहणारी पुरणपोळी, यामुळे घरचेही आनंदात खातील आणि आपल्या मनालाही समाधान वाटेल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मीडियम आकाराच्या 5 ते 6 पुरणपोळ्या बनवण्यासाठी घरातील मध्यम आकाराच्या वाटीनं 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा वस्त्रगाळ करून घेतला आहे. यासाठी लोकवासारखा चांगला गहू वापरा. पोळ्या शेवटपर्यंत खुसखुशीत राहण्यासाठी 1 पळी कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं. हे तेल सर्व पिठाला एकसारखं चोळून घ्यायचं. तुम्ही गव्हाचं पीठही पूर्ण घेऊ शकता, परंतु मैद्यामुळं पोळीचं पीठ लवचिक होतं. आता यामध्ये चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकायचं. पोळ्यांना छान रंग येण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, ज्यामुळे पोळ्या दिसायलाही छान दिसतात आणि एकसारख्या रंगाच्या दिसतात. आता थोडं थोडं पाणी घालत चपातीला मळतो ना, त्यापेक्षा थोडं सैलसर पीठ मळायचं. पुरणाच्या पोळीची रेसिपी नो फेल करायची असेल तर पोळी बनवायच्या 4 तास आधी पीठ मळून ठेवायचं. पीठ छान मुरलं तरच त्याच्या पोळ्या अगदी मऊसूत आणि फाटणारही नाहीत. असं एकसारखं करत 4 ते 5 मिनिटात पोळीचं पीठ भिजून त्यावर ओला कपडा पाणी पिळून ठेवायचा. म्हणजे पीठ प्रत्यक्ष पाण्यात ठेवण्यापेक्षाही ना, जर ओला कपडा झाकला तर पीठ छान 4 तासामध्ये मुरून येतं. बघा, इथं 2 तास जरी तुम्ही भिजवलात ना तरीही छान मुरतं. पोळीचं पीठ भिजवलं की काय करायचं, हरभरा डाळ भिजवायला घ्यायची. ही हरभरा डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. अगदी 2 ते 3 पाण्यात धुवून घेतली आहे. आणि त्यानंतरनं बघा, घरातलीच एक मीडियम वाटी मी घेतली आणि या वाटीनं ही डाळ मी मोजून घेतली होती. ती 1 वाटी घेतली, 125 ग्रॅम इतकी भरली. या 2 वाट्या जर घेतल्या तर पाव किलो हरभरा डाळीमध्ये 12 पोळ्या बनून तयार होतात. तुम्ही कटाची आमटी करणार असाल ना तर डाळ भिजवतानाच डाळीच्या तिप्पट पाण्यामध्ये डाळ भिजवा. म्हणजे डाळ भिजलेलं पाणी आणि शिजवलेलं पाणी घातल्यामुळं कटाची आमटी चवदार लागते. बघा, डाळ झाकण लावून 4 तासांसाठी भिजत ठेवली आहे. त्यानंतरनं पहा, अशी छान फुलली आहे. तुकडा पटकन तुटतो आहे, त्यामुळे डाळीमध्ये छान पाणी मुरलं आहे आणि डाळ शिजवल्यावर काय होतं, पटकन शिजते, गॅसही वाचतो. तर तुम्ही किमान 2 तास आधी डाळ भिजवली ना तरी चालेल. डाळ भिजलेलं पाणी ज्या भांड्यात आपण डाळ शिजवणार आहोत ना त्यात काढून घ्यायचं. आता इथं मी कुकरमध्ये डाळ शिजवत आहे, तर कुकरमध्ये सर्व पाणी काढून घेतलं आहे आणि कुकर हा गॅसवर ठेवायचा. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा. पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये हरभरा डाळ घालून घ्यायची आहे. एक उकळी आलेली जी फेस असतो ना, तर तो सर्व आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. कारण यामुळे काय होतं की पुरणपोळी खाल्ल्यानंतर ना ॲसिडिटी किंवा जी पोट जड वाटणार अशी जी तक्रार असते ती दूर होते. तर बघा, हा सर्व फेस मी असाच थोड्या थोड्या वेळानं काढून टाकला आहे. आणि संपूर्ण फेस काढल्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे, ज्याने पुरणाला छान रंग येतो. आणि हा हळद हलवल्यानंतर ना आपला 1 चमचा साजूक तूप किंवा 1 पळी तेल टाकलं तरी चालेल. तर बघा, अशा पद्धतीनं पुरण छान मऊसर व्हायला मदत होते. त्यानंतरनं गॅस मीडियमवरच ठेवायचा आहे आणि 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. बघा, इथं आता 2 शिट्ट्या काढल्यानंतरनं मऊसर अशी डाळ शिजून झाली आणि रंगही खूप छान आलेला आहे. तर आपलं पुरणही छान मऊ शिजणार आहे. पाहू शकता, दाबल्यानंतरही मस्त अशी डाळ आपल्याला दिसते. तर आता इथं काय करायचं, डाळीतलं पाणी पूर्णतः पुरणाच्या चाळणीनं गाळून घ्यायचं. हे पाणी कटाच्या आमटीसाठी बाजूला काढून ठेवायचं. पाहू शकता, इतकं पाणी निघलेलं आहे. थोड्या वेळ डाळीतलं पाणी निथळेपर्यंत अशीच आपण चाळणी त्याच्यावर ठेवायची आणि इथं स्मॅशरच्या सहाय्याने ही डाळ छान स्मॅश करून घ्यायची आहे, त्यामुळे लवकर पुरण शिजतं. आता इथं 1 वाटी डाळ घेतली, त्यासाठीच 1 वाटी पुरण शिजण्यासाठी आपल्याला इथं 1 वाटीच का गूळ घ्यायचा आहे. प्रमाण एकाच एक ठेवायचं, म्हणजे गोडसर पोळ्या होतात. इथं तुम्ही साखरही घेऊ शकता, पण गुळाची चव अप्रतिम लागते. बघा, हे दोन्ही स्मॅश केल्यानंतरनं मीडियम गॅसवरतीच मी पुरण शिजायला ठेवलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घेतलेलं आहे. छान लोण्यासारखं पुरण तयार होतं. आता बघा, इथं पुरण पातळ दिसतंय आणि जसं तुम्ही चमच्याने हलवत राहाल तर थोड्या वेळाने हे पुरण घट्ट होतं. 5 ते 7 मिनिटाचंच पुरण शिजून तयार होतं. तर आता हे पुरण छान शिजत आलेलं आहे. पण पुरण शिजलं आहे की नाही हे कसं कळणार, तर यावेळेस तुमच्याकडे जर उलथणी असेल किंवा कलथा असेल तर तो त्याच्यामध्ये ठेवायचा.
त्याआधी मी इथं शेवटी अर्ध्या जायफळाची पूड घेतली आणि 4 ते 5 वेलच्या घेतल्या आहेत आणि त्याची पूड मी यात टाकलेली आहे. तर पाहू शकता असं छान मी मिक्स करून घेतलं आहे. आणि पुरण शिजलं आहे का यासाठी मी याच्यामध्ये उलटण ठेवून पाहणार आहे. तर पाहू शकता हे चमचा जो आहे तो पूर्ण सरळ राहिलेला आहे, त्यामुळे आपलं पुरण पूर्णपणे शिजलेलं आहे. आता हे काढून घ्यायचं आणि मस्त असं वाटून घ्यायचं आहे. पुरण जास्त करपवायचं देखील नाही, त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा. आता तुमच्याकडे जो काही तांब्या किंवा ग्लास आहे त्याने आपल्याला हे पुरण असं दाबतच वाटून घ्यायचं आहे. छान मऊसर असं वाटून घ्यायचं. आणि उरलेलं जे जाडसर पुरण आहे ते तुम्ही कटाच्या आमटीला देखील वापरू शकता. बघा असं मऊसर पुरण वाटून घ्यायचं. आता इथं आपल्याला पीठ ही भिजून झालेलं आहे आणि पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत. त्यापूर्वी बघा हे पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. तर 4 तासानंतर हे पीठ छान मुरलेलं आहे. जर तुम्ही इथं गव्हाचं पीठ मऊसर दळून आणलं असेल तर गव्हाचं पीठ वापरा आणि वस्त्रगाळ करून घ्या पण. आणि जर मैदा वापरला तर बेस्टच होईल, त्याने मऊसूत अशा पोळ्या तयार होतात. मी गव्हाचं पीठ आणि मैद्याचं 2:1 प्रमाण घेतलं होतं. जास्त वेळ पीठ भिजत ठेवल्यामुळे छान लवचिक असं तयार झालेलं आहे, ज्यामुळे लाटताना पोळी अजिबात फाटणार नाही आणि तव्यावरसुद्धा फुटणार नाही. बघा असं छान पोळीसाठी मऊसर पीठ तयार करून घ्यायचं आहे. एकसारखं हाताने असं तेल लावत आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ पुरणपोळी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे. बघा दुसरीकडं हे पुरणसुद्धा आपण तयार करून घेतलेलं आहे. आणि आता पुरणपोळी लाटण्यासाठी पुरणाचे आपल्याला एकसमान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे, ज्यामुळे पोळ्या लाटताना काय होतं की भराभर लाटता येतात आणि पुरणामध्ये फार हात भरावा लागणार नाही सारखा. तर बघा हातावरती जसं गोल लावत पुरणाचा गोळा तयार करून घेतला आहे. असे सर्व गोळे मी तयार करून घेत आहे. आता बघा पुरणाचा उंडा जो आहे तो जो आपला पिठाचा उंडा आहे त्यापेक्षा मोठा आहे, पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर असाच उंडा तुम्ही घ्या, म्हणजे काठोकाठ पुरण भरलं जातं आणि छान मऊ गुबगुबीत पोळ्या तयार होतात. आता बघा पिठाच्या उंड्यात पुरण भरण्याआधी ना हा उंडा छान मळून घ्यायचा. तर त्या पद्धतीनं मी उंडा तयार करून घेत आहे. तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं उंडा तयार करून घ्या. आणि यामध्ये आता आपण जसं मोदकाला पारी करतो ना, अगदी त्याच पद्धतीनं मोदकासारखीच पारी तयार करायची आहे. कडेने दाबत जायचं आहे आणि अंगठाण्यामध्ये खोल खड्डा तयार करायचा आहे. मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आणि कडेची पारी हाताने अशी दाबत थोडीशी पातळसर करायची, म्हणजे त्यात छान पुरणाचा उंडा बसून जाईल. तर बघा ही पारी अशी थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित तयार होते. आणि तुम्ही इथं उंडा तयार करण्याची जी पारी ती व्यवस्थित केली ना तर उंडा फाटणार नाही. इथं मी तांदळाची पिठी वापरली आहे. तर तांदळाच्या पिठीने काय होतं की छान असं सरसर पोळ्या लाटल्या जातात, चिटकत नाहीत पोळपाटाला. आता हे पीठ आपल्याला जी पारी तयार केली त्याच्यामध्ये खोलगट भागात टाकून घ्यायचं, म्हणजे छान टम्म पोळी फुगते. आता हा पुरणाचा उंडा ठेवून घ्यायचा आणि बघा असं दाबतच आपण पुरणाच्या उंड्याला दाबत खालून जे पीठ आहे कणिक मळलेली तर ती वर आपण ढकलत द्यायची आहे, म्हणजे रेटत नेली की काय होतं की पुरण छान आतमध्ये भरलं जातं, सेट होतं. आणि मग कडेने आपल्या ज्या पारीचं पीठ आहे ते वर असंपर्यंत नेत आपल्याला निमुळत करत न्यायचं आहे. आणि शेवटी हा राहिलेला जो वरचा भाग आहे तो तिथंच दुमडून आपल्याला बंद करून द्यायचा. काही जण हे काढून टाकतात, तर असं करू नका. तिथंच तो आपल्याला बंद करून असा फोल्ड करायचा आहे. बघा छान दिसतंय की नाही, मस्त आहे की नाही. इतकं सोपं आहे उंडा तयार करणं, काय अवघड नाही. यापेक्षा वेगळी पद्धत वापरायची गरज पडणार नाही. आता बघा ही पिठी त्यामध्ये आपण छान गोळून घ्यायचं हे गोळा आणि छान आपल्याला आता पोळी लाटायला घ्यायची आहे. तर खाली मी पेपर वापरलेला आहे, तुमच्याकडे जो पेपर असेल तो तुम्ही यूज करा, म्हणजे पोळपाट्याला चिकटते, यामुळे मी पेपर वापरला आहे. बघा हे पोळीचा उंडा जो आहे ना भरला पुरणाचा, तर तो अशा पद्धतीने हातावरतीच मस्त चपटा करून घ्यायचा आहे, म्हणजे लाटताना आपल्याला फार तकलीफ होणार नाही. आणि बघा दोन्ही साईडनं किती छान अशी पुरण संपूर्ण भागाकडे पसरलेली आपण लाटी तयार करून घेतली. आता ही लाटी आपल्याला जे वेलणं तुमच्याकडे असेल ना त्याने लाटून घ्यायचं आहे छान. तर एकसारखं बघा कडेनी आणि मध्यभागी असं थोडं थोडं हलकासा दाब देतच आपल्याला हे पिठाची जी पारी आहे ती लाटून घ्यायची आहे. पुरण सर्वकडे बाजूने पसरून अशा पद्धतीनं आपण हे लाटून घेणार आहोत. अगदी छान असं बघा कडा लाटते मी आणि आलटून पालटून दोन्ही बाजूंनी छान असं लाटून घ्यायचं आहे. फार दाब देत पुरण फाटेल असं या पद्धतीनं लाटायचं नाही. बघा छान लाटली गेली आहे की नाही, मोठी मीडियम आकाराचीच लाटली, फार मोठी लाटली नाही आणि पातळसर झालेली आहे अगदी. दुसरीकडं काय करायचं आहे आपल्याला,
पुरण पोळी अशी छान लाटली की गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि गॅस हा फुल करायचा आहे. यामध्ये तूप किंवा तेलाची धार सोडायची कडेने आणि शक्यतो कोटिंगचा तवा वापरा म्हणजे चिकटणार नाही पोळी तव्याला. बघा आता एक फुल गॅस केल्यानंतर याला थोडेसे बुडबुडे यायला लागतात, तेव्हा आपल्याला ही पोळी जी आहे ती हलवार पद्धतीनं, बघा हे मी चमच्याच्या साहाय्यानं किंवा उलटणीच्या साहाय्यानं कडा मोकळ्या करते आणि त्यानंतरच आपल्याला ही पलटून घ्यायची आहे. कारण वरची स्किन खूप नाजूक असते, कारण आपण पीठ छान भिजवलं होतं, ती नाजूक झाल्यामुळे अशी हलवार पलटायची आहे. आणि बघा आता इथं किती छान फुगते. बरं, याच्यासाठी अजून एक ट्रिक की कडेने तुम्ही तूप सोडा किंवा तेल सोडा, या पद्धतीनं पोळी फुगायला मदत होते. तर अशा पद्धतीनं छान पुरणपोळ्या तुम्हाला जर करायच्या असतील तर मी सांगितल्याप्रमाणे छान टिप्स फॉलो करा. अगदी तुमच्या एकूण एक सर्व पोळ्या फुगणार आहेत, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. या पद्धतीनं तुम्ही जर पीठ मळलात किंवा पुरण वाटलात, त्याचबरोबर पीठ मळताना गव्हासोबत मैद्याचं पीठ वापरा. शक्यतो सुती कापडाने चाळून घ्या. पीठ मळल्यानंतर लगेचच पोळ्या करायला घेऊ नका, किमान 2 ते 3 तास भिजू द्या. मॉइश्चर राहण्यासाठी पिठावरती ओला सुती कापड नक्कीच ठेवा. डाळ भिजून जर तुम्ही फेस काढून टाकलात ना, तेव्हाच कुकरला लावा. पुरण पातळ ठेवू नका आणि पुरण जर थंड झालं तरच भरायला घ्या. पारीमध्ये पुरण व्यवस्थित भरून घ्या. लाटताना पेपरचा वापर करा आणि शक्यतो कोटिंगचा तवा वापरा. या टिप्स जर तुम्ही फॉलो केलात ना तर पुरणपोळी अप्रतिम अशी तयार होते. आणि या टिप्स जर तुम्ही फॉलो केलात ना तर पोळी करताना पोळी अजिबात फाटणार नाही आणि कोणतीही अडचण येणार नाही. बघा इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, छान असं शेवटपर्यंत पुरणकडे काटोकाट भरले गेलेलं आहे आणि पोळीसुद्धा पुरणाला रंग छान आला आहे, पोळीलासुद्धा रंग छान आला आहे. तर अशा पद्धतीनं सर्व पोळ्या आपण करून घेतल्या आणि बघा किती मऊसर अशी पोळी तयार झाली, लुसलुशीत अगदी पोळी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.